तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असाल आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर होतो आणि आज आपण पुन्हा एकदा ही नवीन एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। मित्रांनो, आता आपण आहोत राजसदरेवर आणि आजची ही जी व्हिडिओ आहे ती आहे बाजारपेठ मार्गे आपण जगदीश्वरांचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा, तीही ऑलवर जाऊ। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत होळीच्या माळावरती आणि होळीच्या माळावरतून आपण आत्ता निघालेलो आहोत श्री जगदीश्वरांच्या मंदिराकडे जायला। तर समोर जे दिसतंय तो आहे संपूर्ण होळीचा माळ आणि आपल्याला समोर दिसणारी दोन्ही साईडला जी दुकानांची रांग दिसते ती आहे बाजारपेठ। तर अशा प्रकारे आपण जात आहोत श्री जगदीश्वराच्या मंदिराकडे। अजून एक आपल्याला सांगावंसं असं वाटतं की या बाजारपेठेमध्ये एक साईडला 22 दुकानं आहेत आणि एक साईडला 23 दुकानं आहेत, म्हणजेच जवळजवळ 45 दुकानांची म्हणजे 45 ही जे दुकानं किंवा राहण्याची व्यवस्था असेल त्यावेळेस अशी ही नगररचना किंवा एखाद्या वेळेस बाजारपेठ असावी पहिली, पण सध्या तरी तिचं नाव बाजारपेठ आहे। आपल्याला दिसतंय की जमिनीपासून जवळजवळ आपल्या 5 फुटाच्या म्हणजे 4-5 फुटाच्या अंतरावरती याचा ओढा आहे आणि हाईटला म्हणजे त्यावेळेस असं म्हणतात की जी ही बाजारपेठ आहे त्यावेळेसला लोक घोड्यावरतून व्यापार करायचे, म्हणजे घोड्यावरतून काही खरेदी वगैरे करत असत। पण असा म्हणजे एक उल्लेख आहे की इंग्रज अधिकाऱ्यांनी तसं लिहून ठेवलं आहे, त्यामुळे या वास्तूंना बाजारपेठ असं नामकरण झालं आहे। मुख्यत्वे करून असं मला तरी वाटत नाही की ही बाजारपेठ असावी, ही कदाचित राहण्याची व्यवस्था सुद्धा असू शकते किल्ल्यावरती। तर अशा ह्या 22 आणि 23 दुकानांची किंवा आपण म्हणतो नगरांची म्हणजे नगरसाठी राहण्यासाठी वगैरे व्यवस्था केलेली ही जी बाजारपेठ किंवा आपण नगररचना किंवा एखादी नगरपेठ म्हणू शकतो। चला असो, पुढे आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे आता आणि थोड्याच वेळात आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ दर्शनासाठी पोहोचणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला चला चल दादा, चला दादा गॅप कमी करा, चला चला फास्ट चला दादा, फास्ट चला, फास्ट चला, फास्ट चला। ते काकड्याला गुतल्यानंतर करत टूर गेली जाऊ, तुम्ही जाऊ पटकन जाऊ। मागची साईड आहे आपण आलोय ती। तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतंय ते आहे जगदीश्वरांचं मंदिर आणि याचं मुख्य प्रवेशद्वार राजा शिवछत्रपतींच्या समाधी स्थळाकडून आहे। आपण जे आता आतमध्ये आलो तो होतं मागचं म्हणजे पाठच्या साईडचं प्रवेशद्वार होतं, त्या साईडने आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळाला। मात्र मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते आहे समाधी स्थळाकडे आणि आपण समोर पाहता ही जी वास्तू आहे ती आहे श्री जगदीश्वरांचं सुंदर असं मंदिर। आणि मित्रांनो, याची जी रचना आहे ती एखाद्या दर्ग्याप्रमाणे किंवा मस्जिदीप्रमाणे करण्यात आले, कारण त्यावेळेस मुघलांची आक्रमणं खूप होत असत आणि त्यामुळे त्यांना लांबून एखाद्या मस्जिदीप्रमाणे किंवा एखाद्या दर्ग्याप्रमाणे भासावेत म्हणून या मंदिराची रचना आहे ती एखाद्या दर्ग्याप्रमाणे किंवा मस्जिदीप्रमाणे आलेली आहे। आणि मित्रांनो, समोर जे दिसत आहे ते आहे हिरोजी इंदुलकरांचं शिलालेख, म्हणजेच ज्यावेळेस हा संपूर्ण किल्ला त्यांनी बांधून काढला, महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं की हिरोजी तुम्हाला काय हवं बक्षीस म्हणून। त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना बोलले की मला जगदीश्वरांच्या मंदिराच्या पायरीला माझ्या नावाची पाटी किंवा दगड लावून द्या महाराज। त्यावेळेस महाराजांनी हा शिलालेख या ठिकाणी स्थापन केला होता, तोच हा जगदीश्वरांच्या मंदिराच्या पायरीचा शिलालेख। सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर आणि समोर आपल्याला दिसतंय ते आहे साक्षात शिवशंकरांचं म्हणजे जगदीश्वरांचं मंदिर। आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत
आणि ही सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आली होती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. आपण कळस बघ, वरच्या साईडला हे घुमत आहे आणि समोर गाभारा आहे श्री जगदीश्वरांचा. श्री हनुमानाची सुंदर अशी या ठिकाणी मूर्तीसुद्धा आहे. आपण तिचं पहिलं दर्शन घेऊयात आणि नंतर मग श्री जगदीश्वरांचं सुद्धा दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपण आता जगदीश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा प्रवेशद्वारापाशी आहोत. म्हणजेच जे मुख्य प्रवेशद्वार आहे जगदीश्वर मंदिराच्या तिकडचं, त्यापाशी आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत शिवछत्रपतींच्या समाधीस्थळाकडे. तर हे जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच मार्गे आपण बाहेर पडल्याच्या नंतर समोरच आपल्याला शिवछत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला मिळते. तर चला आपण सर्वप्रथम तिथे जाऊन दर्शन घेऊयात आणि त्यानंतर ही आजची जी व्हिडिओ आहे ती आपण संपवणार आहोत. तर मित्रांनो, हीच ती पवित्र जागा ज्या ठिकाणी आजही आपले राजे चिन्हनिद्रित आहेत. ते स्वराज्याच्या प्रत्येक आपल्या रयतेवर आजही लक्ष ठेवून आहेत. आजही आपल्याला 350 वर्षानंतरही राज्य आठवतात. ते त्यांच्या विचारबुद्धीमुळे, चातुर्यामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे आणि त्यांच्या शौर्यामुळे, त्यांच्या स्वराज्याच्या विचारसरणीमुळे आजही आपल्याला त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची असणारी बुद्धिमत्ता आपल्याला सुद्धा अंगीकारली पाहिजे. आपणही काहीतरी त्यांच्यासारखं केलं पाहिजे. मित्रांनो, ते आजही आपल्यावर आशीर्वाद ठेवून आहेत. याच ठिकाणी ते आजही चिरनिद्रित आहेत. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांसी आधारू, श्रीमंत योगी महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय क्लावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा.